Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn warming up of 8th standard semi-English lesson Excuses a Skit. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Excuses a Skit या लेसनचे वॉर्मिंग अप बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी चिट चॅट म्हणजे काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. फॉर्म ग्रुप अँड चॅट अबाउट द फॉलोइंग. तर क्वेश्चन्स तुम्हाला मी समजून सांगतो. डू यू कम टू स्कूल ऑन टाइम एव्हरी डे? म्हणजे तुम्ही रोज शाळेमध्ये वेळेवर येता का? दुसरा क्वेश्चन, व्हॉट डू यू फील व्हेन यू आर लेट? मग कधीतरी तुम्हाला उशीर झाला तेव्हा तुम्हाला कसं वाटते? व्हॉट ऍक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? तुमच्या शाळेमध्ये उशिरा येणाऱ्यांवर कुठली कारवाई करण्यात येते? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डू यू गिव्ह एक्सक्युजेस फॉर युअर लेट कमिंग? मग तुम्ही तुमच्या उशिरा येण्यासाठी बहाणे सांगता का? आर दे ट्रू ऑर फेक? मग ते जे बहाणे असतात ते खरे असतात की खोटे असतात? आणि वाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? आणि आपल्या जीवनामध्ये वक्तशीरपणा अतिशय महत्वाचा का आहे? तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आता पुढे बघा काही जोक्स आपल्याला. एन्जॉय द जोक्स. टीचर, आसिफ, वाय आर यू क्रॉलिंग टू द क्लास? टीचर म्हणते, आसिफ, तू क्लासमध्ये असा रेंगत रेंगत का येत आहेस? तर आसिफ म्हणतो, आय एम सॉरी टीचर. टीचर, मला माफ करा. बट यस्टरडे यू वॉर्न्ड मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट. पण कालच तुम्ही मला वॉर्निंग दिली होती की जर मला उशीर झाला तर मी क्लासमध्ये चालत येऊ शकत नाही. सो त्यामुळेच अशा प्रकारे म्हणूनच तो रेंगत रेंगत येतात. तर हा होता एक जोक. आता अजून एक जोक आपल्याला दिलेला आहे. टीचर म्हणतात, श्रावणी, यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. श्रावणी, तू रोजच शाळेमध्ये उशिरा येते. डोंट यू फील अशेम्ड? तुला काही वाटत नाही का? तुला लाज नाही वाटत का? वाय डू यू कम टू स्कूल सो लेट? तू शाळेत एवढी उशिरा का येतेस? तर श्रावणी म्हणते, आय एम सॉरी मॅडम. मॅडम, मला माफ करा. बट ऑन माय वे टू स्कूल देअर इज अ रोड साइन दॅट सेज गो स्लो. पण मॅडम, मी शाळेत येत असताना जो रस्ता आहे त्या रस्त्यावर एक रोड साइन लावलेली आहे आणि त्याच्यावर लिहिलेला आहे गो स्लो म्हणजे हळू जा. अँड मॅम, यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो व्हॉट रोड साइन्स से. आणि मॅडम, तुम्हीच तर आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की रोड साइन्स वर जे काही लिहिलेलं असते ते आपण फॉलो केलं पाहिजे. कॅन यू अंडरस्टँड द वर्ड्स इन द जोक दॅट वेअर युज्ड ॲज एक्सक्युजेस फॉर लेट कमिंग? मग यामध्ये वरच्या दोन्ही जोकमध्ये जे उशिरा येण्यासाठी एक्सक्युजेस होते ते तुम्हाला कळले का काय काय होते? नाउ डिस्कस विथ युअर ग्रुप अँड शेअर सम सिम्पल जोक्स अबाउट द टीचर्स अँड स्टुडंट. आता आपल्याला डिस्कस करायचं आपल्या ग्रुपमध्ये आणि अशाच प्रकारचे टीचर आणि स्टुडंट मधले जोक्स आपल्याला शेअर करायचे आहेत. ट्राय टू राईट 1 or 2 such jokes in your own words in the above format. आणि तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये अशा प्रकारचे जोक्स लिहायचे आहे वरच्या फॉर्मॅटमध्ये. आता पुढची ऍक्टिव्हिटी पहा, रिपोर्टेड स्पीच. तर हा ग्रामरचा भाग आहे. स्पीच और डायलॉग कॅन बी रिपोर्टेड इन 2 ways, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. तर कुठलंही स्पीच असेल किंवा डायलॉग असेल म्हणजे संवाद असेल तर तो दोन वेगवेगळ्या पद्धतीने रिपोर्ट करता येतो. त्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. When exact word of the speaker are reported, we call it direct speech. जेव्हा बोलणाऱ्याचे जसेच्या तसे शब्द सांगण्यात येतात तेव्हा त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. When exact words of the speaker are not reported but just its content, we call it indirect speech. आणि जेव्हा बोलणाऱ्याचे जसेच्या तसे शब्द न सांगता त्याला काय म्हणायचं होतं तो अर्थ आपण आपल्या शब्दामध्ये सांगतो त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. जसं की एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. डायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा. अमर सेड, आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो. संकेत म्हणजे अमर म्हणाला, संकेत मी तुला उद्या भेटायला येणार. आता हेच वाक्य जेव्हा आपण इनडायरेक्ट मध्ये करतो तेव्हा काय बदल झाला? अमर टोल्ड संकेत दॅट ही वुड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. त्याच्यामध्ये हे चेंजेस झाले. म्हणजे अमर संकेतला म्हणाला होता की तो दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला जाणार. तर अशा प्रकारे आपण यामध्ये बदल केलेले आहेत. नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये कुठले कुठले बदल झाले ते आपल्याला इथे नोट डाऊन करायचे आहे. जसं की कॉमा डबल कॉमा काढून आपण दॅट लावलं आणि सेटच्या जागी आपण टोल्ड घेतलं. त्यानंतर आय शालच्या ऐवजी आपण ही वुड असं केलेलं आहे.
आणि टुमॉरोच्या ऐवजी आपण नेक्स्ट डे केलेलं आहे. ओके, तर हे सगळे चेंजेस आपण इथे केलेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे हे होतं वॉर्मिंग अप चिटचॅट ऑफ एक्सक्यूजेस लेसन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.